हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आता आपण बघितलेलं आहेत शेअर्स काय असतात, त्याची FV काय असते, त्याची MV काय असते, आपण ते कशा प्रकारे काउंट करतो, मग टोटल इन्व्हेस्टमेंट कशी काढतो. तर हे जेव्हा केलं जातं तेव्हा एक असतं ते म्हणजे ब्रोकर्स असतात आणि मग ते आपल्याला हे शेअर्स मिळवून देत असतात. त्यामुळे आपण त्यांना काही पैसे त्याच्यावरती देतो. मग आता ब्रोकर जो आहे तो दोन्ही पार्टींकडून पैसे घेतो. म्हणजे मग एक असते ती असते परचेस व्हॅल्यू आणि एक असते ती सेल व्हॅल्यू. मग आता ज्या वेळेला हा ब्रोकरेज घेतो त्यावेळेला तो असतो 0.2%, 0.3%. मग ते आपल्याला माहीतच आहे कसं काढायचं असतं ते. पण ज्या वेळेला ती बाईंग प्राईज आहे किंवा सेलिंग प्राईज आहे त्यावेळेला काय करायचं आहे ते आपण बघूया. आता सांगितलेलं आहे एक्झाम्पल 1. सपोज इफ द फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर इज ₹100 अँड मार्केट व्हॅल्यू इज ₹150, लेट द रेट ऑफ ब्रोकरेज बी 0.5%. व्हॉट अमाउंट one pay for purchasing 100 such shares? What amount should one receive after selling 100 such shares? आता किती आहे व्हॅल्यू त्याची? आपल्याला ज्या वेळेला पैसे द्यायचे आहेत किंवा शेअर्स विकत घ्यायचे त्यावेळेला आपण कुठली व्हॅल्यू पकडत आहोत, तर तेव्हा आपण मार्केट व्हॅल्यू पकडणार. ती आहे 150. त्यावरती आपण ब्रोकरेज किती घेणार आहोत? 0.5%. मग फर्स्ट सिच्युएशन त्यांनी सांगितलेलं आहे द टाईम ऑफ बाईंग शेअर्स. बाईंग प्राईस ऑफ वन शेअर इज इक्वल टू MV प्लस ब्रोकरेज. ब्रोकरेज किती आहे? 0.5% ऑफ 150. मग ते किती आलं? 0.5% ऑफ 150. एकदा काढून बघूया म्हणजे जी शॉर्ट ट्रिक आहे ती सुद्धा आपल्याला कळेल. 0.5% इंटू 150. आता ज्या वेळेला अशी परिस्थिती त्यावेळेला आपण काय करतो, किती नंतर पॉईंट आहे? 1 नंतर पॉईंट आहे म्हणजे आपल्याला 100मध्ये अजून 1 0 मिळवायचं. मग आपण लिहिलं डायरेक्ट 5/1000. 1 0 मिक्स केला 150. आता काय होईल आपल्याला? आता आपण 0 आहे तो कट करून घेऊया. 1 1. आता किती राहिले आपल्याकडे? 15, 5 आणि 100. मग 15 5 जा 75 अपॉन 100. म्हणजे मग काय होईल? किती नंतर आपला पॉईंट द्यायचा आहे? 2 नंतर पॉईंट द्यायचा आहे म्हणजे 0.75 रुपीज. 0.75 म्हणजे आपल्याला किती ब्रोकरेज द्यायचा आहे? 0.75 एका शेअरला. मग तो आपण काय करणार आहोत त्याच्यामधून? कारण सिच्युएशन काय आहे? बाईंग शेअर्स आहेत म्हणजे आपल्याला तो प्लस करून आणि मग त्याला ते द्यावे लागतील. म्हणजे मग तो 150 जो आहे तो समोरच्या पार्टीला देईल आणि त्याचं जे ब्रोकरेज आहे 75 पैसे ते काढून घेईल स्वतःला. मग आपण लिहिलं तर 150 प्लस 0.75 मीन्स ₹150.75. If someone purchases 100 shares, the total cost is ₹100 into 150.75 is equal to ₹15,075. 100 शेअर्स घ्यायचे आहेत म्हणजे तो किती रुपये देईल? ₹15,075 देईल. आता सेलिंग प्राईसच्या वेळेला असेल त्यावेळेला ब्रोकरेज जे आहे ते मायनस करून आणि मग बाकीची उरलेली रक्कम जी आहे ती ब्रोकर जो आपल्याला आहे ती देणार आहे. सेम येणार आहे प्राईस कारण ते पण 0.5% आहे म्हणजे 0.75 रुपीज ही आपली प्राईस येणार आहे. म्हणजे ते पण मायनस केली म्हणजे किती झाली? 149.25. इफ समवन सेल्स 100 शेअर्स ही विल गेट 100 इंटू 150 मायनस ₹75. हे मला काही कळलेलं नाही आहे. मी डायरेक्ट लिन 150. अच्छा हे आहे असं 100 इंटू 150 म्हणजे 15,000 मायनस 75 इज इक्वल टू 149.25. 14,925 आफ्टर सेलिंग 100 सच शेअर्स. एकाची प्राईज आहे ती 149.25 इंटू 100 मीन्स 14,925.
आपण जसं पाहत आहोत की ब्रोकरेज घेतला जातो, त्या ब्रोकरेजवरती सुद्धा त्या ब्रोकरला जे आहे ते GST भरावं लागतं. मग तो त्या ब्रोकरेज त्याला जे मिळालेलं आहे काय 75 पैसे किंवा आपण म्हणूया की 100 शेअर्स असतील तर बाबा किती मिळतील त्याला 75 रुपीज मिळतील किंवा 750 रुपीज मिळतील, त्याच्यावरती तो GST भरत असतो. मग अशा प्रकारचा क्वेश्चनसुद्धा आपल्याला येतो. त्यांनी सांगितलेलं आहे फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे त्याच्यावरतीच त्यांनी पुढचा प्रश्न सांगितलेला आहे. अ पर्सन हॅज पेड ₹15,075 फॉर बाईंग 100 शेअर्स. इन दॅट ₹75 इज द ब्रोकरेज. सो द बायर हॅज टू पे 18% GST on ₹75. Let us find the amount of GST he paid to the broker and prepare the contract note. आता काय होतं असतं आपल्याला नेहमी जो GST आहे तो बायर घेतो, बायर देत असतो, कारण तो GST सुद्धा त्यांनीच द्यायचा आहे, म्हणजे एकूण मिळून रक्कम आणखीन वाढते. मग 18% ऑफ 75 म्हणजे 18/100 इंटू 75 आपला आन्सर आलेला आहे ₹13.50. म्हणजेच काय झालेलं आहे की GST जो आहे तो SGST आणि CGST किती लागणार आहे. CGST आपला होईल 6.75 आणि SGST आपला होईल 6.75. म्हणजे टोटल व्हॅल्यू आपल्याला किती द्यावी लागेल त्या व्यक्तीला. तर ऑलरेडी टोटल प्राईस किती आहे 15,000 आहे, त्याच्यावरती ब्रोकरेज आहे 75, त्याच्यावरती हा CGST आणि SGST आहे 13.50, म्हणजे टोटल व्हॅल्यू होईल ₹15,088.50. आता आपण बघूया एक्झाम्पल नंबर 3. बशीर खान purchased 100 shares of MV ₹40. Brokerage paid at the rate of 0.5 and rate of GST on brokerage is 18%. Find the total amount he paid for the share purchase. Value of 100 shares is ₹40 into 100 means ₹4,000. Brokerage per share is 0.5 upon 100 into 40 means 0.20 paise. Cost of the one share equal to MV plus brokerage means 40 plus 0.20 paise means ₹40.20. Cost of 100 shares is 40 into 20 into 100 is equal to ₹4,020. Brokerage on 100 share equal to 0.20 into 100 means ₹20. GST is on 20 rupees is 18/100 into 20 means ₹3.60. म्हणजे एकूण मिळून किती पैसे भरावे लागलेले आहेत बशीर खानला. बशीर खान पेड ₹4,020 प्लस 3.60 मीन्स ₹4,023.60 फॉर 100 शेअर्स.